नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि ॲक्च्युली आज आम्ही आलो आहेत. ॲक्च्युली हे तुम्हाला जे दुसरं दिसतंय, तर हे सकाळी पहाटेचं माझ्यामध्ये किती वाजताचं आहे बघा, 6:15च्या आसपासचं आहे. आणि आता 6:15 वाजले आहेत आणि आपण आता इथं चढायला सुरुवात केलेली आहे. आणि आता आपल्या ग्रुपमध्ये टोटल 5-6 जण आहोत आम्ही सध्या. आता जसे जसे दिसतील तसे तसे मी तुम्हाला त्यांची नावं सांगतो आणि ओळख करून देतो. ॲक्च्युली त्यांना कोणाला माहीत नाही आहे की मी हा व्हिडिओ करतो आहे, पण जेव्हा कदाचित ते चुकून कधी बघतील यूट्यूबवर तर त्यांना दिसतीलच ते. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7:15 आणि आताशी सूर्योदय होतो आहे. आणि ज्यांना कोणाला हे जे कोण नाशिकचे असतील त्यांना कदाचित हे लोकेशन लक्षात येईल अशी अपेक्षा आहे, जर ते नाशिकमध्ये फिरलेले असतील तर. हे एकदम प्रसिद्ध असं ट्रेक आहे, जिथं हनुमानाच्या नावाखाली सर्वजण जातात ट्रेकिंगला. आता हनुमानाचं नाव घेतलं म्हणल्यावर तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. पण सकाळी सकाळी मस्त असा ट्रेक आहे. सकाळी मस्त की 3-4 तासाचा ट्रेक आहे ऑलमोस्ट. 3 तासाचा नाही, 2-1 तासाचा ट्रेक आहे हा. जास्त काही मोठा नाही आहे, छोटा ट्रेक आहे तसा. तर आम्ही सगळे सकाळी चाललो होतो हळूहळू ट्रेक करत. आणि मी सर्वात पुढे होतो आणि माझ्या पुढे जे आहेत ते तिथले जे त्र्यंबकेश्वरला आलेले माणसं आहेत फिरायला ते होते. तर ही सर्वात पहिली आता येत आहे ती ऐश्वर्या आहे. आणि ऐश्वर्याच्या मागे ही देवयानीच्या मागे प्रसादच्या मागे शानूच्या मागे ही ऐश्वर्याची बहीण आहे. आणि हे बाकीचे दुसरे माणसं आहेत आणि सर्वात शेवटी मग परत मी. तर असं आम्ही टोटल 5-6 जण होतो या ट्रेकला. मजा आली त्यावेळेस. सकाळी 6ला निघालो होतो आम्ही. 5:30ला निघालो ॲक्च्युली. पोचायला ऑलमोस्ट आम्हाला 1 तास लागला. 1 तासात पोचल्यानंतर आम्ही 6:15-6:30ला हळूच वरती चढायला सुरुवात केली. आणि आता वाजले आहेत सकाळचे 7:30चा सूर्योदय झालेला आहे. आणि आता इथं पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे. आणि वरती गेल्यावर हा असा व्ह्यू मिळतो. 7:45च्या आसपासचा हा व्ह्यू आहे वरती. ऑलमोस्ट जानेवारी महिन्यातलं हे शूटिंग आहे. आणि हळू चढता आम्ही गप्पा मारत चाललो होतो हळूहळू. पण व्हिडिओ शूट करायचं म्हणलं की गप्पांकडे कमी आणि शूटिंगकडे जास्त लक्ष असतं. अशा वेळेस खरी मजा जी असते ती घेता येत नाही शूटिंगमुळे. पण ठीक आहे, आठवणी राहतात, मजा येते. भरपूर काही ठिकाणी मी हे ॲक्च्युली शॉर्ट्ससाठी किंवा रीलसाठी मी व्हिडिओ काढले होते, परंतु मी ते कधी अपलोड केलेच नाही. मग याच्यानंतर आपण एका ठिकाणी वरती येतो एका पॉईंटला. इथं खायची पिची सोय आहे. जनरली हनुमान जयंतीच्या वेळेस इथं भरपूर गर्दी असते. हा स्पॉट आहे ॲक्च्युली थांबण्याचा. ज्यांना नेहमी ट्रेकची सवय नसते ते थकल्यानंतर इथं येऊन बसतातच, 100% बसतात. आमच्यातले काही 1-2 जण बसले होते, परंतु आम्ही त्यांना ओढून ताणून परत पुढं ढकललं. तर त्यानंतर आता हळू आपण पुढं निघालो आहेत. आणि हे बघा इथं सूचना लिहिलेली आहे. तर आपण आलेलो आहोत त्र्यंबकेश्वर जवळचं अंजनेरी गाव किंवा अंजनेरी ट्रेक, जो की हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. ॲक्च्युली आपण महाराष्ट्रातले म्हणतो की अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान आहे, परंतु जेव्हा मी उत्तराखंडमध्ये फिरायला गेलो होतो तर तिकडचे लोक देखील म्हणतात की त्यांच्याकडे पण हनुमानाचे जन्मस्थान आहे. तर मग आता खरं आणि खोटं कोणतं हे आता आपण खरं सांगू शकत नाही. पण आता जे पूर्वीपासून चालत आले आहे की हे गाव आहे, तर हे गाव आहे असं पण मानायचं आणि चालायचं. तर हा वरचा एक स्पॉट आहे. हा इथं एक देऊळ आहे, मंदिर आहे अंजनी मातेचं. आणि इथं नमस्कार केल्यानंतर इथंच बाजूला एक छोटीशी ही टपरी आहे आरामासाठी. मग आम्ही सर्वजण खात बसलो होतो. तिथलं थोडंसं शूटिंग केलं आणि तिथून परत वरती चढायला लागलो. ऐश्वर्या थकली होती खूपच आणि तिच्या मागे हळूहळू शानू येत होता आणि शानूच्या मागे मग पूर्ण ते 4-5 जण येत होतो. आणि मी थोडं पुढं जाऊन ह्यांच्या शूटिंग करत होतो. आणि हे वरती चढताना हे बाजूला एक छोटा तलाव लागतो. इथं असं म्हणलं जातं की हनुमानाचा पाय पडला होता इथं, म्हणून हे तलाव तयार झाला आहे. असं काही नसावं, पण ठीक आहे. आता पूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत ऐकायला मजा वाटते, आपण त्या मानतो. ठीक आहे, आनंद घ्या आणि पुढे चला आयुष्यात, एवढंच म्हणू शकतो आपण.
मग इथे आल्यानंतर आम्ही जवळपास 15 ते 20 मिनटं इथं आराम केला. मी थोडेसे व्हिडिओज काढले, थोडेसे स्लो मोशनमध्ये व्हिडिओज काढले. हे ॲक्च्युली त्याला मस्त वाटतो. ॲक्च्युली थोडंसं ऊन लागल्यामुळं इथं झाडाखाली मस्तपैकी थोडंसं गार वारं पण होतं पाण्यामुळे. त्याच्यामुळे इथं बसून जरा थोडंसं एक गप्पा गोष्टी झाल्या, थोडीशी मजा आली आणि थोडंसं इथं आमचा टाईमपास चालू होता पूर्ण ग्रुपचा. इथं मजा आली आणि मग इथं 15-20 मिनटं थांबल्यानंतर आम्ही परत पुढच्या ट्रेकला चालू केलं. मग पुढं ट्रेकवर चढता चढता मी आणि प्रथमेश आणि ऐश्वर्या सर्वात शेवटी मागे होतो, कारण मी शूट करत होतो. त्यामुळे शूटमुळे मला वेळ लागत होता आणि प्रथमेश थकला होता, त्याच्यामुळे त्याला वेळ लागत होता. हा आहे सुष्मित, माझ्या पुढे चालला आहे तो सुष्मित. ॲक्च्युली इथं आम्ही चढता चढता अशाच गोष्टी चालू होत्या आमच्या, की हे एकदम मस्त वाटतं वगैरे वगैरे वगैरे, टाईमपास काही ना काही चालू होतात. इथले काही जे फिरायला आलेले दुसरे माणसं होते ते पण इथे आम्हाला भेटत होते. ते पण विचारपूस करत होते काय असतं कसं असतं. तर आता लोकल असल्यामुळं ते बाहेरची माणसं आपल्याला विचारणारच, साहजिक आहे. आपल्याला जेवढी प्रश्नांची उत्तरं माहिती तेवढी तर आपण देतोच त्यांना. तर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवडला तर तुमच्या ज्यांना ट्रेक करायचा आहे त्यांना पण तुम्ही हा शेअर करू शकता, म्हणजे त्यांना पण आयडिया येईल की हा ट्रेक कसा आहे. आणि मी अजून व्हिडिओ चांगला करण्याचा प्रयत्न करेल. ॲक्च्युली मी फेस दाखवलेलं नाही आहे याच्यात, मला माहीत आहे. स्टील मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि ॲक्च्युली आता मी सॉर्टिंग करत होतो त्यावेळेस मला व्हिडिओ सापडले, म्हणले जर एक व्हिडिओ करून टाकावा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.